माणिकराव कोकाटेंवर आज अँजिओग्राफीची शक्यता, त्यानंतर डॉक्टर डिस्चार्जबाबत निर्णय देणार, रुग्णालय प्रशासन सूत्रांची माहिती. नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयामध्ये माणिकराव कोकाटेंना बजावलं वॉरंट. अखेर अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा घेतला. माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. राष्ट्रवादीला सध्या कोकाटेंचा पर्याय नकोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावर मंत्रिमंडळात फेरबदल होणार. विजय कोकाटे गेला कुठे? माणिकरावांच्या भावाचा नाशिक पोलिसांकडून शोध सुरू. अजित पवार मुंबईमध्ये घेणार राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक. आगामी बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीचाच महापौर होणार. अंबरनाथमधील प्रचार सभेतून एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. कुठल्याच चिखलानं कमळाला फरक पडणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला. एकनाथ शिंदेंच्या भावाबाबत गंभीर आरोप. शिंदेंचा भाऊ अंमली पदार्थ व्यवसायात. सातारा ड्रग्ज प्रकरणावरून सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप. काँग्रेसची आमदारकी सोडून प्रज्ञा सातव भाजपमध्ये. भाजपकडून राजकीय पुनर्वसनाची हमी. स्थानिक राजकारणात एकट्या पडल्यानं सातव यांनी सोडला पक्ष. पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेच्या कोठडीमध्ये वाढ. अनंत गर्जेला न्यायालयीन कोठडी. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात अनंत आरोपी. नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस. 20 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान, तर 21 डिसेंबरला होणार मतमोजणी. भाजप शिवसेनेचं ठरलं, अर्धे ठरले अर्धे उरले. भाजप शिवसेना मुंबईमध्ये 150 जागांवर एकत्र. विरोधानंतर सुद्धा शिवडीमध्ये सनबर्न महोत्सवाचं आयोजन. 3 दिवस शिवडीमध्ये सनबर्नचा धिंगाणा. दादर, वाशी, नेरूळ, वसई, विरारमध्ये सनबर्न विरोधात निदर्शन. शिल्पा शेट्टीच्या घरी पोलिसांचा छापा. शिल्पा शेट्टीवर आयकर विभागाची कारवाई. शिल्पाची हॉटेल व्यवसायातील गुंतवणूक वादात. तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय. अपंग व्यक्तींच्या विवाहामध्ये अनुदानात मोठी वाढ. वधूवर दोघे सुद्धा अपंग असल्यास मिळणार 1.5 लाख. चक्रीवादळातील नुकसानाचं आता अचूक मूल्यमापन होणार. IIT मुंबईच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलं AI मॉडेल. मुंबई विमानतळावर प्रवाशांनी विक्रमी टप्पा गाठला. एका दिवसामध्ये 1.76 लाख प्रवाशांनी केला प्रवास. राम हिंदू नव्हता तर मुसलमान होता. तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रांची मुक्ताफळ. मनरेगाच्या नामाबद्दलचे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर. लोकसभेमध्ये विरोधकांचा गदारोळ. रोहयो मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर फेकले कागद. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑर्डर ऑफ ओमान सन्मान, तर भारत आणि ओमान यांच्यातल्या व्यापार करारावर स्वाक्षऱ्या. कारवार नौदल तळाची चीनची नजर. सुरक्षा यंत्रणा सतर्क. अहमदाबादमध्ये रंगणार 5वा आणि अंतिम T20 सामना. सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची टीम इंडियाला संधी. फायनलमध्ये ईशानचं दमदार शतक. झारखंडनं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून घडवला इतिहास.